हा पहा डिजिटल टायमर आहे. आपण इथे फॉगरसाठी वापरतो. हा 25 सेकंद ऑफ ठेवलं आहे सेटिंग आम्ही आणि 5 सेकंद ऑन. आता जेव्हा ऑफ आहे तेव्हा इथे व्होल्टेज आउटपुटला 0 येतं आहे, तुम्ही बघू शकताय. म्हणजे ह्याच्या आउटपुटला जे काही जोडाल ते 25 सेकंद ऑफ राहणार आणि त्याच्यानंतर हा ॲटोमॅटिक 25 सेकंद झाले की ऑन होईल, त्यावेळेचं व्होल्टेज पण दाखवतो. आता हा 5 सेकंद ऑन झाला, त्यावेळी पूर्ण 24 व्होल्ट आउटपुट दिलेलं आहे. आता परत ऑफ झाला 25 सेकंदासाठी आणि इथे इनपुट द्यायचं याला 24 वोल्ट डी सी आणि आउटपुट पण मिळणार 24 वोल्ट डी सी. मग हा काम काय करतो, इनपुट तेवढंच नाही आउटपुट तेवढंच. तर हा टायमर आहे, हा आपण सेटिंग करू त्याप्रमाणे व्होल्टेज ऑन ऑफ करतो. 0-24 0-24. हे बघा आता इथे हे 24.5 झालं 5 सेकंदासाठी. म्हणजे सिस्टीम जी 24 वोल्टवर चालते ती ऑन होणार आहे 5 सेकंदासाठी आणि नंतर ती ऑफ होणार आहे. आता हे कंटिन्युअस 25 सेकंद मी टायमिंग सेट केलं आहे म्हणून हे ऑफ आहे. आता इथे जेव्हा 24 वोल्ट सिग्नल मिळेल तो 5 सेकंदासाठी पुन्हा चालू राहील. तर इथे 9 सेकंद उरलेले आहेत, 7 सेकंद उरलेत. आता व्होल्टेज अजूनही 0 आहे. हे बघा आता इथे व्होल्टेज 24 मिळालं 5 सेकंदासाठी, पुन्हा 0 झालं 25 सेकंदासाठी. आणि हे जे आहे हे स्टार्ट टायमर आणि स्टॉप टायमरने डिजिटली सेट करता येतं, पण वारंवार सेट करायचं नाही. परचेस करताना तुम्ही ते सेट करायचं असतं आम्हाला सांगून. आणि 24 वोल्टवर आता काय काय चालतं, आउटपुट कशाला लागतं, तर बूस्टर पंप आहे जो वॉटर प्युरिफायरचा, जो फॉगर सिस्टीमसाठी वापरला जातो, त्याला ऑन ऑफ करायचं काम हा टायमर करतो. 24 वोल्ट इनपुट ह्याला SMPSद्वारे दिलं जातं. 24 वोल्ट SMPS जो 230 AC चं 24 DC करतो. हे फिक्स आहे इनपुट. आणि आउटपुटला मल्टीमीटर काही जोडत नाहीत, हे आपण डेमोसाठी जोडलं आहे. आउटपुटला तुम्ही बूस्टर पंप वगैरे जोडू शकता फॉगर सिस्टीमचा. आता हे ऑन ऑफ करण्यासाठी वापरलं जातं की जेणेकरून 5 सेकंद पाणी सुरू राहील, 25 सेकंद बंद राहील, पाण्याचं वेस्टेज कमी होईल आणि दर 30 सेकंदातून 5 सेकंद ऑन म्हणजे ओलावा तिथे राहील आणि परत 25 सेकंद ऑफ म्हणजे पाणी वाचेल, अशी ही कॉमन सिस्टीम आहे. आणि आता मी तुम्हाला ह्याच्या पुढे जो आपण बूस्टर पंप जोडतो तो दाखवतो आणि त्याच्यानंतर फॉगर नोझल त्याचे. आपण या टायमरच्या आउटपुटला हा बूस्टर पंप जोडलेला आहे आणि त्याच्या पुढे पाईप नेऊन वेगवेगळी नोझल वेगवेगळ्या ठिकाणी जोडली आहेत. आता हा 5 सेकंद चालू झालेला आहे. आता हा बंद झाला 25 सेकंदासाठी. टायमिंग 5 आणि 25 हे जे आहे ना ते सेट करता येतं. आम्ही आता जे सेट केलं आहे ते तिथं ऑब्झर्व होईल. आपण असं 5 सेकंद 25 सेकंद 4 सेकंद 20 सेकंद व्हाईस वर्सा उलटं सुलटं हवं त्या टायमिंग सेट करू शकतो. पाण्याची बचत व्हावी आणि ओलावा राहावा, दोन्ही गोष्टी साध्य होतात. थोडंसं जास्त वेळ बंद, थोडासा कमी वेळ चालू. आता हा परत बंद झाला. हा आपला असा डिजिटल टायमर ज्याच्यामध्ये स्टार्ट आणि स्टॉप टायमिंग सेट करता येतं. जास्तीत जास्त सेटिंग 3 डिजिट असल्यामुळे 999 सेकंदाचं होतं. कमीत कमी 1 सेकंद ठेवता येतं पण ते फार वर्किंग होत नाही. आपण 9 सेकंद म्हणूया आणि जास्तीत जास्त अगदी 999 करायच्या ऐवजी 900 सेकंद आपण बघूया. असा हा डिजिटल टायमर आहे, आपल्याकडे उपलब्ध आहे रत्नागिरी, लांजा, राजापूर येथे. आता हे तुमचं जे चालू आहे काउंटिंग ते ऑफ टायमिंगचं आहे. 0 आउटपुट म्हणजे ह्याच्या पुढे जोडणारा डिव्हाइस बंद राहणार. आता जे टायमिंग सुरू होईल हे 0 नंतर परत 1 to 5 किंवा 5 to 1 हे ऑनसाठी असेल, त्यावेळी व्होल्टेज तुम्ही ऑब्झर्व करू शकता. हे बघा. आणि ही पूर्ण सिस्टीम जी आहे, पुन्हा ऑफ टायमर चालू झाला आहे, ही 24 वोल्ट DC इन आउटवर चालते. ह्याला डायरेक्ट मेन्स द्यायची नाही MSCBची. आणि ह्याच्या आउटपुटला पण असाच डिव्हाइस जोडायचा आहे की जो 24 वोल्ट AC वर चालतो, जसा आपण बूस्टर पंप जोडला आहे. धन्यवाद.